नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. अर्णव ईश्वरीने सीसीटीव्ही फुटेज पाहिलेलं असतं आणि त्या फुटेजमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की रमाकांतला मारणारा उदयकांत आहे आणि उदयकांत आपल्या वडिलांना मारतोय. हे जेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्णवने पाहिलेलं असतं, अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णव त्याच वेळेला ठरवतो की आता या उदयकांतला सोडायचं नाही. आणि या उदयकांत बरोबर वल्लरी सुद्धा आहे, जी आपल्याला आतापर्यंत फसवत आली आहे. हिची पण आपण काशी करायची असं आता अर्णवच्या मनात त्याच वेळेला आलेलं असतं. बाजूलाच असणाऱ्या ईश्वरीकडे पाहत अर्णवने असं म्हटलेलं असतं, ईश्वरी, आता तू बघ, या वल्लरी आणि उदयकांची कशी वाट लावतो मी. त्यावर वल्लरी म्हणत असते, अर्णव सर थांबा, घाई करू नका, जे काही करायचं असेल ते योग्य प्लॅनिनिशी करा. त्यावर अर्णव म्हणत असतो, काय बोलतेस तू ईश्वरी, एवढं सगळं कळूनही मी शांत कसा राहू. त्यावर वल्लरी म्हणत असते, अर्णव सर, मी तुम्हाला शांत राहायला नाही सांगत आहे, पण निदान काय करणार आहात ते मला सांगा तरी. त्यावर अर्णव सांकेतिक भाषेमध्ये ईश्वरीला स्टार्ट टू एंड सगळा काही प्लॅन समजावत असतो. ईश्वरी म्हणत असते, नाही नाही अर्णव सर, अशा पद्धतीने जर करायला जाल तर त्या दोघांनाही संशय येईल आणि मुळात जर वल्लरीला संशय आला तर वल्लरी आपला होणारा प्लॅन सगळा फिसकटून टाकेल. त्यावर अर्णव म्हणत असतो, मग काय करू तूच सांग मला. त्यावर ईश्वरीने आता अर्णवच्या कानात काहीतरी सांगितलेलं असतं. ते ऐकल्यानंतर अर्णव म्हणत असतो, ठीक आहे ईश्वरी, तू म्हणतेस तसंच करूया. आणि त्यानंतर अर्णव आपल्याच बेडरूम मध्ये बसून लॅपटॉपवर काम करत असतो. इकडे वल्लरी तिच्या रूम मध्ये असते. वल्लरी स्वतःशी बोलत असते, बाप रे बाप, आता तर या अर्णव ईश्वरीला कळून चुकलंय की रमाकांतला उदयकांतने मारलंय आणि उदयकांतची साथीदार तर मी आहे. म्हणजे उदयकांत जर उद्या यांच्या हातात लागला तर वल्लरी म्हणजेच मी माझी चांगलीच वाट ईश्वरी आणि अर्णव लावणार आणि त्यानंतर मला कोणही वाचवू शकणार नाही. आता या सगळ्यातून जर वाचायचं असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणत आता वल्लरी हळूच आपल्या बेडरूम मधून बाहेर पडते आणि तिने ठरवलेलं असतं आत्ताच्या आत्ता उदयकांतकडे जायचं आणि त्याला सगळं काही सांगायचं. आणि अशातच आपण पाहतोय आता वल्लरी हळूच बेडरूम मधून बाहेर पडलेली असते आणि ती आता हॉल मधून बाहेर पडत असताना तिला ईश्वरीने पाहिलेलं असतं आणि ईश्वरी तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असते. पण हे वल्लरीला अजिबातच माहित नसतं. वल्लरीला असं वाटत असतं, मी जे काही करते ते कोणालाच कळत नाहीये किंवा दिसत नाहीये. आणि अशातच आता वल्लरीने स्वतःची गाडी न नेता जवळच्याच ऑटो स्टँडवरून ऑटो करत तिथून पलायन केलेलं असतं आणि हे सगळं लांबूनच ईश्वरीने पाहिलेलं असतं. लगेचच ईश्वरीने मागची ऑटो धरत त्यात बसत तिथून वल्लरीचा ऑटोचा पाठलाग करायला सांगितलेलं असतं. आता वल्लरी ज्या ज्या दिशेला जात असते ईश्वरी ही त्या त्या दिशेला जात असते. वल्लरीला तात्पुरतं असं वाटत असतं, चला आपण त्या घरातून सपशेल बाहेर पडलो आहे, पण कोणाला काहीच माहिती नाहीये की मी कोणाकडे जाते. आजच या उदयकांतला संपवते, म्हणजे माझ्या मागचा सगळा व्याप निघून जाईल. आणि अशातच आता वल्लरी अशा एका गोडाऊनच्या ठिकाणी पोहोचलेली असते जिथे जास्त वर्दळ नसते आणि वल्लरी बिंदास आता त्या गोडाऊनच्या आतल्या भागात जात असते. आणि तेवढ्यात ईश्वरी ही तिथे पोहोचते. ईश्वरी त्या ऑटोतून उतरते आणि स्वतःशी बोलते, बाप रे, एवढा भयानक एरिया आणि या ठिकाणी ही वल्लरी मामी एकटीच आली आहे, मानलं पाहिजे या बाईला. आणि अशातच आता इकडे अर्णव स्वतःशी बोलत असतो, या ईश्वरीने मला जे काही सांगितलंय आता ते मला करावंच लागेल. आणि अशातच आता अर्णव ईश्वरीच्या प्लॅन प्रमाणे कामाला लागतो. इकडे आपण पाहतोय आता वल्लरी त्या अद्भुत जागेमध्ये शिरलेली असते जिथे आधीपासूनच उदयकांत लपून बसलेला असतो.
आता वल्लरी तिथे पोचते आणि आवाज देते, उदयकांत. आता उदयकांत हा शब्द जेव्हा उदयकांतच्या कानावर पडतो त्यावेळेला त्याला कळून चुकतं ही तर वल्लरी आहे. आणि लगेचच आता उदयकांत तिथून बाहेर येतो आणि बोलू लागतो, काय गे वल्लरी, काय चाललंय काय तुझं? अगं कधीपासून तुझी वाट बघतोय मी. मला बाहेरची खबर तूच देणार ना, का आता मस्ती चढली तुला? हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, उदयकांत शब्द जपून वापर. हे वाक्य ऐकल्यावर उदयकांत म्हणत असतो, हे वल्लरी जास्त शहाणपणा करू नको. मी तुझा जीव वाचावा म्हणून या ठिकाणी लपून बसलोय हे तुला चांगलंच माहिती आहे. पण जर तुला मस्ती आली असेल तर मला सांग, आत्ताच्या आत्ता तुझा गेम ओव्हर करतो मी. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, उदयकांत काय बोलतोयस तू? हे तू माझा गेम ओव्हर करणार? अरे जरा विचार कर. आता तू इथे लपून बसलायस आणि मी बिंदास बाहेर फिरते. माझ्या मनात आलं ना तर कोणत्याही क्षणाला तुला मी पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर उदयकांत म्हणत असतो, मला जर पोलिसांच्या ताब्यात दिलंस ना तर स्वतः तू अडकणार आहेस वल्लरी. हे कसं काय तू विसरतेस? त्यावर वल्लरी म्हणत असते, ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल की मी तुला जर पोलिसांच्या ताब्यात दिलं तर मी स्वतः अडकेन, तर मी तेवढी बावळट नाहीये स्वतःला पोलिसांच्या ताब्यात अडकू द्यायला. आता तू फक्त बघ मी काय करते. आणि असं म्हणत आता वल्लरीने धारदार चाकू स्वतःच्या बॅगेतून काढलेला असतो आणि तो चाकू तिने या उदयकांतच्या समोर धरलेला असतो. उदयकांत तो चाकू पाहून म्हणत असतो, ए वल्लरी, लहान मुलांच्या खेळाची गोष्ट नाहीये ती, चाकू आहे तू, लागेल मला, लांब धर. त्यावर वल्लरी म्हणत असते, माहितीये मला, चाकू आहे तो, आणि तो चाकू आता मी तुला संपवण्यासाठी आणलाय. हे वाक्य ऐकल्यावर उदयकांत म्हणत असतो, काय तू तू मला संपवणार? वल्लरी तोंड पाहिलेस का आरशात? अगं कधी मुंगी सुद्धा मारली आहेस का? या भल्या मोठ्या उदयकांतला मारणार तू? त्यावर वल्लरी म्हणत असते, हाच तुझा शहाणपणा आणि हाच तुझा आडमुठेपणा आज तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला फायनली उदयकांत एकच वाक्य बोलतो, असेल हिम्मत तर कर वार, बघायचंय मला तुझ्यात आहे का हिम्मत. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, उदयकांत मला चॅलेंज करू नको. त्यावर उदयकांत म्हणत असतो, अगं तुला चॅलेंज करण्यासाठी तू काय माझ्या बरोबरीची आहेस का? तरी तुला मी पहिला चान्स देतोय, तुझ्या हातात चाकू आहे, वार कर बघू. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, उदयकांत स्वतःला खूप शहाणा समजतोयस तू. तुला दिसत नाहीये का तुझा मृत्यू माझ्या हातात आहे, कोणत्याही क्षणाला मी तुला संपवू शकते. त्यावर उदयकांत म्हणत असतो, घे, इथे आडवा पडतोय मी, मार बघू. असं म्हणताच आता वल्लरीला चांगला चेव आलेला असतो. वल्लरी म्हणत असते, हाच मौका आहे याला संपवण्याचा, आता तर याला मला संपवावीच लागणार आहे. आणि वल्लरी त्या प्रोसेसमध्ये असते. इकडे आपण पाहतोय ईश्वरी त्या गोडाऊनच्या मागच्या दरवाजाने आता त्या ठिकाणी पोहोचलेली असते जिथे हे दोघं एकमेकांशी बोलत असतात. आता ईश्वरीने या दोघांचं नेमकं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर आपण पाहतोय आता वल्लरीला उदयकांत म्हणत असतो, अगं मार ना, हिम्मत असेल तर मार. त्यावर वल्लरी म्हणत असते, मारते, घाई काय करतोस इतका, पण ऐकून घे. त्या अर्णव ईश्वरीला सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं काही कळलंय की तूच त्यांच्या बापाला मारलंयस. हे वाक्य ऐकल्यावर उदयकांत म्हणत असतो, मला काही फरक पडत नाही. जसं मी त्या रमाकांतला मारलं ना तसं मी त्या अर्णव ईश्वरीला सुद्धा संपवू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, अरे काय तुला खेळ वाटला का हा? आणि अशातच आपण पाहतोय इकडे ईश्वरीने अर्णवला फोन केलेला असतो. अर्णव म्हणत असतो, ईश्वरी कधीपासून तुझ्या फोनची वाट पाहतोय, आहेस कुणीकडे तू? त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर आता मी जे काही सांगते ते नीट ऐका, लक्ष द्या. अर्णव आता लक्ष देऊन ऐकत असतो. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मी तुम्हाला लोकेशन पाठवते, त्या लोकेशनवर तात्काळ पोलिसांना घेऊन पोहोचा. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, पण नेमकं तिकडं झालंय काय?
त्यावर ईश्वरीने सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही आता अर्णवला सांगितलेलं असतं. त्यानंतर अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, आलं माझ्या लक्षात, मला नेमकं काय करायचंय. अर्णवने तात्काळ पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी धाव घेतलेली असते. इकडे आता फायनली आता वल्लरी या उदयकांतच्या पोटात चाकू खुपसण्यासाठी चाकू मागे घेते आणि जोरात त्याच्या पोटात खुपसणार असते. तेवढ्यात धावतच ईश्वरीने जात या वल्लरीचा हात धरलेला असतो आणि वल्लरीचा हातातून चाकू हिसकावून तिला जोराची कमरेत लाथ घालत समोरच्या बॉक्सेसवर तिला ढकललेलं असतं. एका क्षणात नेमकं काय घडलं हेच त्या वल्लरीला कळत नसतं आणि ज्यावेळी वल्लरीला समोर दिसतं की ईश्वरीने आपल्या हातातील चाकू हिसकावलेला आहे आणि ती समोर आता एकदम डॅशिंग पद्धतीने चाकू घेऊन उभी आहे, त्यावेळेला मात्र वल्लरी म्हणत असते, ईश्वरी तू या ठिकाणी काय करतेस, म्हणजे तू माझा पाठलाग करत होतीस तर. त्यावर ईश्वरी म्हणत असते, बरोबर ओळखलेत मामी, मी तुमचा पाठलागच करत होते. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, आता तुला समजतंय तू पाठलाग करून काय केलंयस ते, स्वतःच्या मृत्यूला जवळ बोलवलंयस. त्यावर वल्लरीला ईश्वरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे या ठिकाणी तुम्ही या उदयकांतला मारणार होतात, त्यानंतर माझाही गेम करायचा आता लगेच तुमच्या मनात आलं काय. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, हो, आता मी इथे तुला देखील संपवणार, कारण तुला जर मी जिवंत ठेवलं ना तर माझी वाट लावशील तू उद्या जाऊन. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे, बघूया कोण कोणाला संपवतंय. आणि अशातच आता ईश्वरीने तो चाकू बाजूलाच असणाऱ्या उदयकांतला धमकवायला वापर केलेला असतो. उदयकांत म्हणत असतो, ए ईश्वरी, काय समजते तू स्वतःला, तुला काय वाटतंय आम्हा दोघांच्या तावडीतून तू जिवंत वाचशील काय, आणि इकडे तो चाकू, नाहीतर बघ काय अवस्था करेन तुझी. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ए उदयकांत, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तर तुला संपवणारच आहे, पण तुझा जीव घेऊन नाही तर तुला तुरुंगात पाठवून. हे वाक्य ऐकल्यावर उदयकांत आता राक्षसासारखा हसू लागतो. तो म्हणत असतो, वल्लरी, ऐकतेस ना, ही कालची मुलगी मला तुरुंगात पाठवणार म्हणते. अरे, तुझ्या सासऱ्याला संपवलं मी, त्यानंतर मला कोणी तुरुंगात पाठवू शकलं नाही, आणि तू त्याची सून मला तुरुंगात पाठवणार. आणि अशातच आता हा उदयकांत हसत असतो. त्याच वेळेला अचानकपणे तिथे पोलिसांची धाड पडलेली असते. नेमकं पोलिसांना घेऊन आलं तरी कोण, असा विचार उदयकांत आणि वल्लरी करत असतात. त्याच वेळेला तिथे अर्णवची एंट्री होते आणि अर्णवला पाहून वल्लरी म्हणत असते, अर्णव, बरं झालं तू आलास. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काय झालंय मामी. त्यावर वल्लरी म्हणत असते, अर्णव, हा बघ उदयकांत, यानेच तुझ्या बापाला मारलंय. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मामी, माहितीये मला, याच नालायकाने माझ्या बापाला मारलंय, पण तू सोज्वळपणे स्वतःला यातून वाचवण्याचा प्रयत्न कसा काय करू शकतेस. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, अर्णव, काय बोलतोयस तू, हे मला काहीच कळत नाहीये. त्यावर अर्णव म्हणत असतो, पण मला कळतंय ना, तू स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतेस, पण तू तर या नालायक उदयकांची साथीदार आहेस, हे काय मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, नाही अर्णव, असं काहीच नाहीये. ज्या वेळेला मला कळलं की या उदयकांतने आपल्या रमाकांत भाऊजींना मारलंय, त्यावेळेला मी ठरवलं या उदयकांतला संपवायचं, म्हणूनच तर मी इथे आले. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, मामी, बस करा, अजूनही मी तुमचा मान राखते, तुम्हाला मामी अशी हाक मारते, खरं तर तुम्हाला मामी असं म्हटलं सुद्धा नाही पाहिजे. त्यावर मात्र आता हा जो अर्णव असतो त्याने लगेचच पोलिसांना म्हटलेलं असतं, इन्स्पेक्टर साहेब, बघताय काय, ताबडतोब या नालायकाला अटक करा. तेवढ्यात त्या उदयकांतने स्वतःच्या धोतरातून पिस्तूल बाहेर काढलेलं असतं आणि ते पिस्तूल समोरच असणाऱ्या ईश्वरीवर रोखलेलं असतं. उदयकांत म्हणत असतो, एक पाऊलही पुढे टाकण्याचा कुणी प्रयत्न केला तर या पिस्तुलातील गोळी हिच्या भेजातून आरपार जाईल.
अशातच आता वल्लरीला चेव येतो आणि वल्लरी म्हणत असते, वा वा उदयकांत, जबरदस्त काम केलंस तू. आता तर या अर्णवची चांगलीच जिरवते मी. काय रे अर्णव, मला पोलिसांच्या ताब्यात देणार होतास तू? मला? हो, मी या उदयकांची साथीदार आहे. बोल, काय करणार आहेस तू? आता तर तुला, ईश्वरीला आणि या सगळ्या पोलिसांना मी संपवणार. आणि अशातच आपण पाहतोय मागून एका पोलिसांनी जोराचा दगड या उदयकांच्या हातावर मारलेला असतो, जेणेकरून ती बंदूक खाली पडताच लगेचच ईश्वरीने ती बंदूक आपल्या हातात घेतलेली असते आणि समोरच असणाऱ्या उदयकांतवर रोखलेली असते. सगळाच गेम एका क्षणात पलटलेला असतो आणि वल्लरीची चांगलीच बोबडी वळालेली असते. वल्लरीला आता कुठे जाऊ कुठे राहू हेच कळत नसतं आणि अशातच आता ती हात जोडू लागते. ती म्हणत असते, अर्णव अर्णव, मी फक्त ड्रामा करत होते या उदयकांतला असं दाखवायला की मी तिच्या बरोबर आहे, पण मी त्याच्या बरोबर नव्हतेच. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, वेळ दौडू नका, या दोघांना अटक करा. ईश्वरीने तात्काळ या वल्लरीच्या सणसणीत अशी एक थोबाडीत दिलेली असते आणि वल्लरी चांगलीच चाट पडते. आणि अशातच आता या दोघांच्या हातात बेड्या ठोकण्यात आलेल्या असतात आणि उदयकांत या वल्लरीला म्हणत असतो, फक्त तुझ्यामुळे, आज फक्त तुझ्यामुळे मला अटक झाली आहे. तू कशाला इथे तडमडायला आलीस? त्यावर वल्लरी म्हणत असते, नालायका, तुझ्यामुळे मला अटक झाली आहे. आता हे दोघं एकमेकांवर आरोप करत असतात. मित्रांनो, इथे तर आपल्याला कन्फर्म माहिती आहे की येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला अजूनच रंजक काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाकी हा तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.